नमस्कार. मी विदुषी डागा तुमचं हेमा वर्चूसमध्ये खूप खूप स्वागत करते. मी आज तुम्हाला शिकवणार आहे की आपण कशा प्रकारे भीतीला टेक्नॉलॉजीच्या मदतीने घालवू शकतो आणि कशा प्रकारे टेक्नॉलॉजीला आपल्या आयुष्यात एम्ब्रेस करू शकतो, कारण टेक्नॉलॉजी ही येथेच राहणार आहे. तर चला सुरू करूया की आपण कशा प्रकारे विविध प्रकारच्या भीतींना त्यांना कसं आपण टॅकल करणार टेक्नॉलॉजीद्वारे. सर्वात आधी मी तुम्हा सर्वांचा एक लहानसा कन्सेप्ट क्लिअर करू इच्छिते, ज्याचं नाव आहे सायबर बुलिंग. सायबर बुलिंग तिला म्हणतात जेव्हा बुलिंग सोबत टेक्नॉलॉजी इंटिग्रेट होत असते. सायबर बुलिंग अतिशय खतरनाक आहे, कारण की तिचा भरपूर ऑडियन्स आहे. ती मुलांचा घरापर्यंत पाठलाग करते आणि हिला व्हायरल करायला काहीच वेळ लागत नाही. हे सायबर बुलिंग नेमकं काय असतं आणि हे कशा प्रकारे होते? सायबर बुलिंग तुमचं कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, आयपॅड अथवा तुम्ही कोणताही गेम खेळत असाल ह्याद्वारेही होऊ शकते. आणि हिचे बरेच प्रकार आहेत, जसं की एक SMS पाठवणं, एक व्हिडिओ जो बुलिंग रिलेटेड आहे त्याला शेअर करणं, किंवा मग तुमचं एखादं सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुकवर काही शेअर करणं, जे कुणाच्याही फिलिंग्सला हर्ट करेल. ह्या सगळ्या प्रकाराला आपण सायबर बुलिंग म्हणतो. याची काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छिते, जसं की सेंडिंग मीन टेक्स्ट. जर आपण कुणालाही मीन टेक्स्ट पाठवतो तेव्हा फोटोशॉपिंग पिक्चर. आपण सर्वांनी पीके फिल्म पाहिली आहे, आठवतंय? जिथे आमिर खानचं पोस्टर आहे एक टेप रेकॉर्डर होल्ड करताना. ठीक आहे, बऱ्याच मुलांनी काय केलं की त्यांच्या फेसला, आमिर खानजींच्या फेसला एखाद्या दुसऱ्या मुलाच्या फेस सोबत फोटोशॉप केलं. आणि जर तुम्ही असं करताना पकडले गेलात तर ह्यालाही सायबर बुलिंगच म्हटलं जातं. ओके. आणि फेक प्रोफाईल्स बनवणं. जेव्हा तुम्ही स्वतःची खोटी प्रोफाईल बनवता तेव्हा, जसं की उदाहरणार्थ माझं वय काहीतरी वेगळं आहे आणि मी एका लहान मुलाचं वय सांगून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल बनवते, तर त्याला देखील सायबर बुलिंगचाच भाग म्हटलं जाईल. बरेच लोक जे फाईट व्हिडिओज पोस्ट करतात, जर एक स्प्रेडिंग जर ते स्प्रेड करत असतील किंवा इकडून तिकडे रूमर्स स्प्रेड करत असतील किंवा एखादी एम्बॅरेसिंग कॉमेंट स्प्रेड करत असतील अथवा कोणी एखाद्याला थ्रेटन करत असेल, म्हणजे धमकीचे कमेंट्स पाठवत असेल, या सर्व गोष्टींना सायबर बुलिंगच म्हटलं जातं. मी बघितलंय की बऱ्याचदा मुलं ह्यामुळे खूप घाबरून जातात आणि डिप्रेस्ड होतात, अगदी स्तब्ध होऊन जातात. तर ह्याला समजवण्यासाठी मी तुम्हाला एक लहानशी घटना सांगते. एक 13 वर्षांची मुलगी होती, अमेंडा टॉड, अमेरिकेमध्ये. तिला चॅट करायला खूप आवडायचं. ती फेसबुकवर खूप ॲक्टिव्ह होती. चॅट करता करता तिने एका 15 वर्षाच्या मुलासोबत फ्रेंडशिप केली आणि ते दोघं क्लोज झाले. आणि त्या मुलाने तिला असं म्हणताच की मला दाखव तू माझ्यावर किती प्रेम करतेस, तेव्हा अमेंडाने तिचा एक टॉपलेस फोटो त्याला पाठवला. नेक्स्ट डे त्या मुलाने काय केलं, त्या फोटोचा प्रोफाईल पिक्चर बनवला आणि मग सगळ्या स्कूलच्या चॅट्समध्ये, स्कूलमधल्या फ्रेंड्सना, टीचर्सना ते फोटो सर्क्युलेट केले. त्यावेळी अमेंडाच्या फ्रेंड्सनी किंवा तिच्या टीचर्सने तिला सपोर्ट देखील नाही केला. मग काय झालं माहितीये? अमेंडा इतकी घाबरली होती, इतकी डिप्रेस झाली होती की तिच्या पेरेंट्सने त्यांची सिटीही बदलली आणि अमेंडाचं स्कूल देखील बदललं. पण तो मुलगा काही थांबला नाही. त्या मुलाने हे केलं की अमेंडाला दुसरी सिटी आणि दुसऱ्या स्कूलमध्येही फॉलो केलं. ठीक आहे. आणि मग पुन्हा त्यांनी चॅट करायला सुरुवात केली. चॅट करता करता पुन्हा तेच. त्या मुलाने तिच्या नव्या फ्रेंड्स आणि नव्या स्कूलमध्ये तो फोटो व्हायरल केला. आणि मग असं घडलं की 2 अटेम्प्ट नंतर अमेंडा इतकी घाबरली होती की 2 अटेम्प्ट नंतर तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ती सुसाईड करण्यात यशस्वी झाली. तुम्हाला माहितीये, अमेंडाने सुसाईड करण्याआधी यूट्यूबवर एक छोटासा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती एकही शब्द बोलत नाहीये, पण एक फ्लॅश कार्ड्स दाखवत आहे,
ज्याद्वारे ती तिची सगळी भीती दर्शवत आहे. जो सगळा मेंटल टॉर्चर तिच्यासोबत झाला ते ती सांगत आहे. ते सांगितल्यानंतर जेव्हा तिने सुसाईड केलं, YouTubeने तो व्हिडिओ पुल डाऊन केला की नाही, आम्ही हा व्हिडिओ ठेवू शकत नाही. पण अमेंडाच्या मदरने रिक्वेस्ट केली की तुम्ही हा व्हिडिओ YouTubeवर असाच राहू द्या, जेणेकरून इतर जेवढीही मुलं आहेत तिच्या ह्या चुकीवरून शिकतील. आणि ह्या मागची महत्वाची गोष्ट सांगू, हा जो मुलगा होता, जो स्वतःला 15 वर्षांचा ब्लॉन्ड मुलगा सांगत होता आणि इतर कुणाचा फोटो वापरत होता, तो खरं तर एक 52 वर्षांचा एक वयस्कर माणूस होता. तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचंय की तुम्ही जी ही टेक्नॉलॉजी यूज कराल तिला प्रोडक्टिव्ह ठेवा, जेणेकरून तुम्ही तिला पॉझिटिव्हली यूज कराल आणि तिला घाबरणार नाही. जर तुमच्यासोबत असं काही घडतंय तर नेहमी लक्षात ठेवा, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे. मी तुम्हाला सध्या सोल्युशन सांगणार आहे. अगदी सोपं आहे. यू हॅव टू झिप इट. म्हणजे तुमच्या ज्या डिटेल्स पर्सनल आहेत सगळ्या तुम्हाला प्रायव्हेट ठेवायच्या आहेत. ठीक आहे. फ्लॅग इट म्हणजे की ज्या तुमच्या डिटेल्स आहेत, ठीक आहे, तुम्ही ज्यांच्याशी बोलताय, तुम्ही एखाद्याशी जो तुमचा मित्र नाहीये तो तुम्हाला काही म्हणाला किंवा तुम्हाला कशाचीही भीती वाटते, तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय की तुम्हाला त्यांच्याशी हे शेअर करायचंय ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे. ठीक आहे. पॉइंट नंबर 3, ब्लॉक इट. जेवढेही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत त्यावर एक ब्लॉक फीचर नक्कीच आहे. तर जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तुम्हाला घाबरायचं नाही, उलट त्यांना ब्लॉक करा. ठीक आहे. तर असं करता करता जेव्हा तुम्ही तुमच्या पेरेंट्स सोबत चर्चा कराल किंवा टीचर्स सोबत चर्चा कराल तेव्हा तुमची भीती हळूहळू कमी होईल. पण लक्षात ठेवा, जर शेवटी काही घडलंच तर तुम्ही एव्हिडन्स सेव्ह करणंही खूप आवश्यक आहे. सो स्टे सेफ एव्हरीवन आणि स्वतःची काळजी घ्या. टेक्नॉलॉजीला पॉझिटिव्हली आणि प्रोडक्टिव्हली यूज करा आणि तिला घाबरू नका. ऑल द बेस्ट.